गुड मॉर्निंग. आज 3 जून 2024 संडेच्या नंतर येतो तो मंडे. आणि आज आपण लँग्वेज स्टडी मधला एक भाग पाहणार आहे. होमोफोन्स. तर या होमोफोन्स मध्ये काय आहे ते सगळं पाहणार ना. असं ते बंद काय होमो आणि हे फोन्स. होमो म्हणजे सेम. होमो म्हणजे सेम आणि फोन्स म्हणजे साऊंड. SOUND साऊंड. आता या होमोफोन्स चा अर्थ काय झाला मग? तर सारखा आवाज. सारखा आवाज. सारखा आवाज. सारखा आवाज. आवाज म्हणजेच उच्चार. आवाज म्हणजेच काय याला ऑब्लिक मध्ये? उच्चार. सारखा उच्चार. होमोफोन्स ही कन्सेप्ट आपल्याला 4थी-5वी पासून ते 10वी पर्यंत सर्वांना आहे. मग सारखा उच्चार आहे असे शब्द पण स्पेलिंग वेगळं आहे असे शब्द त्यांना आपण होमोफोन्स असं म्हणत असतो. काय म्हणतो? होमोफोन्स असं म्हणतो. अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ती तुम्हाला सर्वांना पाहायची आहे, लक्षात घ्यायची आहे. याचे एक्झाम्पल्स मी खूप सारे देणार आहे. आता बघा, तुम्हाला एवढं तर समजलं आहे की होमोफोन्स म्हणजे सारखा आवाज असलेले शब्द. मग याच्यात वेगळं काय काय असतं? तर स्पेलिंग वेगळं असतं आणि त्याचा अर्थ देखील वेगळा असतो. असं याला आपण होमोफोन्स म्हणतो. आता पहा, फॉर एक्झाम्पल मध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला सर्वांना देतो मी. तुम्हाला सर्वांना ते आहेत देखील. आणि नंतर मला ते सांगतो, सगळं व्यवस्थित लिहून देतो. पण तुम्ही माझ्यासोबत पण लिहा बरं का, नाही तर लिहायचा आळस करायचं नाही. एक्झाम्पल मध्ये समजा या ठिकाणी मी लिहिलंय FAIR. हे आहे फेअर. आणि दुसरं पण आहे FARE फेअर. आता या दोन्हींचा उच्चार सारखा आहे. उच्चार दोन्हींचा काय केलाय? फेअर आणि फेअर असंच केलाय. म्हणजे फे र आणि हा पण फेअर. म्हणजे सारखा उच्चार. बघा इथं, बघा लक्षात घ्या, हा उच्चार सारखा आहे, स्पेलिंग वेगळं आहे, पण याचा अर्थ देखील वेगळाच आहे. दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. मग काय आहेत वेगळे अर्थ? FAIR हे तुम्ही फेअर अँड लवली च्या ठिकाणी वाचलेलं दिसून येईल. याचे काय काय अर्थ बघा. फेअर म्हणजे छान. इट्स नॉट फेअर हे योग्य नाही, मध्ये तुम्ही वापरता. योग्य नाही या अर्थानं छान. फेअर म्हणजे सुंदर. फेअर म्हणजे यात्रा असं देखील एक अर्थ होतो याच फेअरचा, बरं का. यात्रा, जत्रा असा. आणि ह्याच फेअर अँड लवली मध्ये पण हेच फेअर लिहिलं असतं, तिथं मात्र गोरा असा अर्थ. फेअर अँड लवली तुम्ही वापरता. फेअर अँड लवली. फेअर म्हणजे गोर होण्यासाठी, आहे का नाही, गोरा. आणि दुसरा जे FARE आहे फेअर, याचा पण पाय मोडलेला, याचा पण पाय मोडलेला. फेअर म्हणजे टॅक्सी, बस इत्यादींचं भाडं, हे का नाही. कशाचं भाडं? तर त्या प्रवासाचे भाडे. प्रवासाचे भाडे, रेंट. प्रवासाचे भाडे असा अर्थ. म्हणजे काय केलंय एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल की उच्चार सारखा केलाय, स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थ वेगळा. म्हणून इथं आपल्याला होमोफोन्स मध्ये 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. या 3 गोष्टी लक्षात आल्या की होमोफोन्स लक्षात येईल. मग काय? पहिली गोष्ट, स्पेलिंग वेगळे. स्पेलिंग वेगळे असतं. स्पेलिंग वेगळे किंवा डिफरंट, हे का नाही. आणि इथं उच्चार, आवाज सारखा. आवाज किंवा याला उच्चार म्हणा, आवाज सारखा, सेम साऊंड. आणि डिफरंट मिनिंग आणि अर्थ पण वेगळा. अर्थ वेगळा.
अर्थ वेगळा. अशा प्रकारे तुम्हाला ही होमोफोन कन्सेप्ट या ठिकाणी पूर्ण होते. बघा, अशा हे शिकत असताना 10वीला पण ही होमोफोन आहे, 10वीला होमोफोन सोबत होमोग्राफ पण आहे, होमोफोन, होमोग्राफ आणि तिसरं असतं होमोनेम, तर ते देखील 10वीला आहे. खरंच पण 5वी पासनं हे होमोफोन्स आहे. आणि होमोफोन्स मी खूप सारे होमोफोन्स देत असतो तुम्हाला, एक्झाम पण देत असतो. ती एक्झाम आज तुम्हाला देणार आहे. एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या ग्रुपवर किंवा माझ्या या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचे तुमचे मार्क 9730670908 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करायचे, नाही का नाही, राम सर, राम शेफ सर, आहे का नाही, राम शेफ सर या नंबरवर तुम्ही मला तुमचे मार्क्स व्हॉट्सअप करायचे, पाहायचे आणि व्हॉट्सअप करायचे. तुम्हाला होम फोन समजलं का? याच्यासाठी 30 मार्काची 15 प्रश्न असलेली एक एक्झाम आहे आणि ती एक्झाम तुम्हाला सर्वांना मी पाठवणार आहे. जर ती एक्झाम सोडवली तुम्हाला चांगले छान आउट ऑफ मार्क्स पडले तर होमोफोन्स, होमोग्राफ ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली आहे असं लक्षात येतं. ही होमोफोन्सची कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट झाली क्लिअर समजा तुमची. आता हे तुम्ही सगळं लिहून घ्या, हे लिहून घ्या, हे महत्वाचं सगळ्यात. हा, इथं स्टार करून ठेवतो मी या गोष्टी. हे काय, 1 2 आणि 3 सारखं, फक्त काय आवाज सारखं आणि वेगळं स्पेलिंग वेगळं आहे, अर्थ वेगळं आहे, म्हणून याला स्टार केलं. या तीनच गोष्टींवर होमोफोन आपल्याला लक्षात येतं. त्याचे खूप सारे एक्झाम्पल्स आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया. होमोफोन देखील आणि नंतर होमोग्राफ काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या ते अजून छान लक्षात येईल. चला, इथपर्यंत झालं का बाळांनो तुमचं लिहिणं? बघा, संस्कृती हो सर. सर्वांचं झालं का? बघा, अजून कोणच राहिले का? झालंय. वेदश्री आहे का? वेदश्री, वेदश्री आहे का? कुठे गेली वेदश्री? बर, साक्षी झालं का? नाही, साक्षी नवगरे, साक्षी आचार्य, प्राची, नंदिनी, हो सर, झालं. झालं. चला काय याला पुसून घेऊया आणि खूप सारे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये पाहूया. तर हे 5वी स्कॉलरशिपला देखील आहे. 4थी पासून तुम्हाला, पहिली पासून होमकोर्स तुम्हाला माहित असतात, परंतु आजच्या सेशन मध्ये एक्झाम्पल्स आपण घेऊया. एक एक्झाम्पल फक्त झालेलं आहे, फेअर नावाचं आपलं. हा, चला एक्झाम्पल्स, होमोफोन्स एक्झाम्पल बघू काय काय करतात ते होमोफोन्स मध्ये. पटापटा पटापटा घेऊया. हा, पहा, होमोफोन्स एक्झाम्पल नंबर फर्स्ट झालंय फेअर. सेकंड घ्या. सेकंड मध्ये या ठिकाणी शब्द आहे समजा बी, बी ई, बी, आणि दुसरं एक असतं बी, बी डबल ई, बी. आता या दोन्हीचा साऊंड आहे, उच्चार आहे, तो सारखा आहे. काय आहे उच्चार? तर बी असा उच्चार आहे. मी प्रत्येक वेळेस उच्चार लिहून देणार नाही, आता एवढी वेळेस लिहून देतो बी, आणि हे पण बी. आता हे पहिलं जे बी आहे याचा अर्थ शांत असं पण होतो, अस्मित असं. आपण इथे शांत असं घेऊ. आणि बी म्हणजे मधमाशी असं होतं, मधमाशी. आणि बी म्हणजे असणे. तिसरं एक्झाम्पल घ्या लगेच सोबतच. सेल, सीई डबल एल, सेल, आणि दुसरा एस ए एल ई, सेल. सेल आणि सेल, हे सेल आणि हे सेल. हे सेल म्हणजे पेशी, प्राण्यांच्या पेशी, वनस्पतीच्या पेशी. आणि हे सेल म्हणजे विक्री, विक्री. सेल आणि सेल. अजून काय येतं याच्यासारखं सेलचं ते पण पहा. हा, तर आपण सेल, सेल असं म्हणतो, सील असा जर उच्चार केला तर हे सील येतं, एस ई ए एल, सील म्हणजे शिक्का, सील म्हणजे पेशी, सील म्हणजे शिक्का. सेल, सेल असा उच्चार आहे, त्याचं होमोफोन्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. चौथं पण लिहा, पाचवं लिहूया होमोफोन.
खूप सारे होमोफोन्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. त्यातले काही या ठिकाणी तुम्हाला देत आहे. डिअर, DER डिअर आणि DEAR डिअर, दोन्ही पण डिअर असेल. एक आहे डिअर म्हणजे प्रिय, डिअर म्हणजे प्रिय, आणि दुसरं जे आहे डिअर ते म्हणजे डिअर म्हणजे हरिण. वारंवार विचारलं जात असलेले क्वेश्चन्स अशा प्रकारे सोपे शब्द असतात, त्याच्यावर तुम्हाला होमोफोन्स विचारलं जातं, ते तुम्हाला सांगायचं असतं कोणतं होमोफोन आहे बाबा. अनेक प्रश्न असतात त्याच्यामध्ये. समजा आता हे ब्ल्यू आहे, ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे निळा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ब्ल्यू म्हणजे निळा. पण ह्या ब्लूचं पण पास्ट फॉर्म जे आहे तो ब्ल्यू असंच होतं. दोन्हींचा उच्चार सारखा आहे, परंतु पहिलं जे ब्ल्यू आहे त्याचा अर्थ निळा असतो, आणि दुसरं जे ब्ल्यू आहे ते वाहण्याचं, वाहिले असं होत. म्हणजे हे वाहने, या नदीचे पाणी वाहणे, वारा वाहणे, ब्लो, ब्ल्यू या वाहने. बघा अजून तुम्हाला या ठिकाणी खूप सारे एक्झाम्पल्स लिहायचे. हे एक्झाम्पल्स पटापटा पटापटा लिहा, आणि प्रेरणा एकदा हे वाचा, 6 एक्झाम्पल वाचा, लगेच पुढचे एक्झाम्पल्स मी देतो. खूप सारे. होमोफोन्स होमोफोन्स बी 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 शांत मधमाशी, 3 सेल सेल पेशी विक्री, 4 सेल सेल, 5 डिअर डिअर हरिण प्रिय, ब्लू ब्ल्यू निळा वाहने. आता हे तुमच्या भावाला पण हे झालेले 5वीच्या बरं का, स्कॉलरशिपच्या सेम असं कंडिशनचे 100 होमोफोन्स त्यांना पण मी शिकवलेले आहेत. 10वीला पण होमोफोन्स आहे, म्हणून आपण काही होमोफोन्स तुमचे एक्झाम्पल्स लक्षात यावेत म्हणून या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी. होमोफोन बी 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 शांत मधमाशी, सेल सेल पेशी विक्री, सेल सेल डिअर 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 हरिण, डिअर प्रिय, ब्ल्यू 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 निळा, ब्ल्यू वाहने. बस लिहिणं झालं का ज्ञानेश्वरी, सांग मला. हो सर, झालं. झालं ना. हो 10वीचे मुलं आहेत, त्यामुळे काय विषय नाही, हे मोडून टाकूया. 6 झाले शब्दात. पुढचे शब्द घेऊया. काही अडचण असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपला तुमचा डाऊट विचारू शकता. लाईव्ह क्लासमध्ये तुमचा डाऊट विचारू शकता. डाऊट असेल तर मला प्रश्न विचारण्यासाठी तुमचं माईक देखील तुम्ही चालू करू शकता. 7 नंबरचं बघा होमोफोन्स. काही महत्वाचेच होमोफोन्स आजच्या सेशन मध्ये आपण प्रयत्न करणार आहोत, जे शक्यतो आपले काय होणार नाही तर होमोफोन्स रिपीट होणार नाही, आणि महत्वाचे असणार परीक्षेला येतील असे. ब्रेक, आणि दुसरं एक असतं ते म्हणजे ब्रेक, BRAKE, हे ब्रेक आणि हे ब्रेक. पहिलं जे ब्रेक आहे ते ब्रेक म्हणजे मोडणे, तोडणे या अर्थाने, तोडणे. आणि दुसरं जे ब्रेक आहे ते अडथळा, अडथळा या अर्थाने हे ब्रेक आहे. BRAKE, अडथळा, अडथळा. हे 2 ब्रेक आहेत. हे तोडणे, फोडणे, मोडणे, आणि हे अडथळा या अर्थाने. स्पेलिंग मध्ये अतिशय छोटा फरक दिसतो, परंतु महत्वाचा आहे. ब्रेक आणि हे ब्रेक, तर दोन्ही महत्वाचे ब्रेक लक्षात असू द्या. आता हे BUY, हे पण बाय आहे, आणि हे पण बाय आहे, आणि तिसरं एक बाय असतं तुम्हाला BYE, बाई, ते वेगळं. आता हे अगोदर पाहू. BUY, BUY आणि हे BY. BUY बाय, BUY बाय. बाय म्हणजे विकत घेणे, विकत घेणे, बाय विकत घेणे. आणि BY बाय म्हणजे च्या बाजूला, च्या बाजूला, च्या बाजूला. बाय, बाय म्हणजे ने, असा पण एक अर्थ आपण घेत असतो. यामुळे, त्यामुळे, या असो. महत्वाचा शब्द मग त्या ठिकाणी घ्यायचा येतो. आता एक आहे बीट, BEAT, बीट म्हणजे मारणे, आणि दुसरं असतं BIT, बीट म्हणजे थोडं, हे का नाही. हे बीट म्हणजे मारणे, आणि
खर तर बाईटचा पास्ट फॉर्म बीट आहे, तो पण एक बीट आहे बरं का. हे स्पेलिंग आहे, सेम स्पेलिंग आहे, म्हणजे ते दोन अर्थ. पण या ठिकाणी आपण बीट म्हणजे थोडे या अर्थाने, एखाद्या गोष्टीचा असलेला पार्ट, तर आपण बीट असं देखील म्हणतो. म्हणून ते बीट या ठिकाणी आपण घेतलेलं. जरा अजून थोडस पुढे जाऊया. महत्वाच्या शब्दांमध्ये काही शब्द या ठिकाणी आपण घेत आहोत. आता एक आहे तो सोपा शब्द इयर, EAR, इयर म्हणजे कान, आणि YEAR, इयर म्हणजे वर्ष. इयर आणि हे पण इयर. इयर म्हणजे कान आणि इयर म्हणजे वर्ष. इयर, हॅपी न्यू इयर मधलं हे इयर. हा महत्वाचं. आता सगळ्यात कन्फ्युज मुलं पहिली दुसरी पासून जे होतात ते या शब्दांमध्ये इट आणि इट सारखंच यायला लागतं. मग कधी वर्ब म्हणून आलंय आणि कधी हे प्रोनाउन म्हणून आलंय हेच समजत नाही. हे इट म्हणजे खाणे, आणि IT इटचा अर्थ तो, ती, ते असा असतो. तो, ती आणि ते. ते जरी असं म्हटलं तरी हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, हे तुमच्या लक्षात येतं. तुम्हाला ते ठाऊक आहे, माहित आहे. असो, यू नो दिस थिंग. नेक्स्ट वर्ड आहे फॉर, FOR, फॉर. फॉर म्हणजे त्यासाठी, आणि दुसरं असतं ते पण फॉरच आहे, आणि FORE, फॉर म्हणजे पुढील. ते फॉर म्हणजे साठी, साठी, आणि दुसरं फॉर आहे फॉर म्हणजे पुढील, पुढील. चला आपल्या सोबत साक्षी आहे, साक्षी नवघरे आणि साक्षी आचार्य. साक्षी आचार्य अगोदर वाचतील, नंतर नवघरे साक्षी वाचतील, लगेच पुढची आपण घेऊ वर्ड. चला बरं पटापटा. वाचू सर? हो बेटा. ब्रेक, ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक म्हणजे अडथळा. बाय, बाय, बाय म्हणजे विकत घेणे, बाय म्हणजे च्या बाजूला. बीट, बीट, बीट म्हणजे मारणे, बीट म्हणजे थोडे. इयर, इयर, इयर म्हणजे कान, इयर म्हणजे वर्ष. इट, इट, इट म्हणजे खाणे, इट म्हणजे तो, ती, ते. फॉर, फॉर, फॉर म्हणजे च्यासाठी, फॉर म्हणजे पुढील. झालं सर. आणि तुम्ही सर्वांनी बरं का. हा, नवघरे साक्षी. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक म्हणजे अडथळा. बाय म्हणजे विकत घेणे, बाय म्हणजे च्या बाजूला. बीट म्हणजे मारणे, बीट म्हणजे थोडे. इयर म्हणजे कान, इयर म्हणजे वर्ष. इट म्हणजे खाणे, इट म्हणजे तो, ती, ते. फॉर म्हणजे च्यासाठी, फॉर म्हणजे पुढील. झालं सर. हा, तर तुम्हाला सर्वांना हे सगळे शब्द पाठ असणं गरजेचं आहे. स्पेलिंग बदललं की त्याचा अर्थ कसा बदलतो ते माहित असणं गरजेचं आहे. नाही तर सगळ्या चुका होऊन बसतात. लिहिणं झालं का माहिती साक्षी आपलं? हो सर. ओके, चला मोडू याचे सर्वांसाठी. ज्यांचं राहिलंय त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा पाहायचंय. रेकॉर्डिंग आहेच. हा, सेंटेन्स 12 झाले एक्झाम्पल आपले. चला पुढचे एक्झाम्पल घेऊया. नंबर 30 नंबर एक्झाम्पल इथे घेऊया. आता बघा, दोन चेक असतात, ते महत्वाचे. एक सर जे तुमचं होमवर्क चेक करतात ते हे चेक असतात, आणि मग तिथं सर शेरा लिहितात, चेक असं करतात. मी असं करतो बरं का, चेक म्हणजे तपासले. हा एक चेक असतो. आणि बँकेत गेला तिथे एक चेक असतो, त्याला पण चेकच म्हणतात. पण हे स्पेलिंग तिथे लिहायचं नाही बाळांनो, तुम्ही विचारले का? तिथं CHEQUE असं लिहायचं, चेक. दोन्ही चेक आहेत. हा चेक तपासणे आणि हा चेक धनादेश या अर्थानं. चेक म्हणजे हे तपासणे, आणि दुसरा चेक म्हणजे धनादेश. धनादेश तो चेक बँकेत द्यायचा असतो, तो धनादेश, चेक. महत्वाचं स्पेलिंग दोन्ही लक्षात ठेवा, पाठ करा. स्पेलिंग तुम्हाला गरजेचं आहे, महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. हा शब्द दोन्ही शब्द तुम्हाला महत्वाचे आहेत. पण ऐकताना सगळे सारखं वाटायला लागतं, चेक चेक असं का होतं, किंवा जे होतं त्याला काय म्हणतात, तर त्याला होमोफोन्स. उच्चार सारखा असतो, अर्थ वेगळे असतात, स्पेलिंग थोडस वेगळं असतं. अशा वेळेस त्या शब्दांना काय म्हणतात, तर होमोफोन्स म्हणतात. हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे. महत्वाचा शब्द या ठिकाणी तुम्हाला तो आहे. तुम्ही सर्वांनी तो शब्द चांगला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. चला, फार पर्यंत आलो.
आता बघा लेसन आणि लेसन काय मध्ये फरक आहे. LESSON लेसन म्हणजे धडा तुमचा, आणि दुसरं जे आहे लेसन LESSEN लेसन, हे पण लेसन. हा म्हणजे धडा तुमचा पाठ वगैरे असतो तो. आणि दुसरं लेसन म्हणजे कमी करणे, लेसन झालेलं आहे. हा LESS लेस म्हणजे कमी, आणि लेसन म्हणजे कमी करणे. लेसन लेसन या अर्थात. सर त्याच्या पुढचा शब्द घ्या. अतिशय महत्वाचा शब्द अजून तुम्हाला हा गणितामध्ये असतो खर तर, हे आहे लॉस आणि लूज, आणि हे पण आहे लूज. दोन्ही पण लूज आहे. हे पहिलं जे लूज आहे ते गमावणे, हरवणे या अर्थात लूज. आणि दुसरं जे लूज आहे तो मोकळा, सैल, ढिल्ला या अर्थाने लूज. बघा, हे लूज म्हणजे मोकळा, ढिल्ला, सैल या अर्थाने. आणि पहिलं जे लूज आहे ते लूज म्हणजे एखादा सामना गमावणे, एखादी गोष्ट हरवणे म्हणजे ती आपल्यापासून दूर जाणे किंवा ती हाती न लागणे या अर्थानं या ठिकाणी ते घ्यायचा वर्ड. 16 MEET मीट. आता हा वर्ब आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि MEAT मीट, दोन मीट आहेत. आता बघा त्यातलं जे पहिलं मीट आहे ते मीट म्हणजे भेटणे, आणि जे दुसरं मीट आहे ते मीट म्हणजे माउंस या. हे झाले तुमचे वर्ड. आता 70 वर्ड नंबर 70 बघा. मेल, MEAIL मेल, जो ईमेल जीमेल तुम्ही करता तो. आणि दुसरा मेल आणि फिमेल मधला हा MAL ईमेल. बघा कन्फ्युज होत असतं लिहिताना बरं का. आणि बऱ्याच जणांना तर मेल लिहावं का फिमेल लिहावं हेच कळत नाही, गडबड होऊन जाते. त्यातलं हे मेल म्हणजे पहिलं मेल टपाल, आणि दुसरं जे मेल आहे ते मेल म्हणजे पुरुष, मेल म्हणजे पुरुष यार. बघा वर्ड नंबर 18 मध्ये मिल, MILL मिल, आणि दुसरं मिल आहे MEAL मिल. काय फरक आहे या दोन मिल मध्ये? पहिलं मिल जे आहे ते गिरणी या अर्थानं आहे, आणि दुसरं जे मिल आहे ते जेवण या अर्थानं आहे. घ्यायचे तुम्हाला सर्वांना, ते महत्वाचं आहे. त्या दोन्ही मधला फरक तुमच्या इथं लक्षात येईल की स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे, उच्चारच फक्त सारखा असतो. म्हणूनच त्याला होमोफोन्स म्हणतात. होमोचा अर्थ सारखा असा होतो, फोन्सचा अर्थ साऊंड असा होतो, म्हणून त्याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. मेयर म्हणजे महापौर, आणि दुसरं एक असतं MARE मेयर. मेयर म्हणजे घोडी. हे हॉर्स फिमेल आहे मेयर, हे लक्षात घ्या. मेयर म्हणजे महापौर, आणि दुसरं मेयर आहे ते म्हणजे घोडा, याच फिमेल असलेलं घोडी. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 19 जे एक्झाम्पल्स आहेत ते लिहिलेले आहेत. एकदा हे एक्झाम्पल्स तुम्ही सर्वांनी 2-4 जणांनी वाचा. लगेच पुढचे अजून काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला, आणि बेसिक जे होमोफोन्स आहेत त्याची एक्झाम्पल्स या ठिकाणी मग आपले पूर्ण होतात. खूप सारे आहेत, 100 आहेत जवळपास. मग हे 100 कुठं पाहिजे तुम्हाला मी पाठीमागे व्हिडिओ पाठवले होते, तर त्या व्हिडिओ मध्ये ते पाहिजे. तिथं होमोफोन्स मी तुम्हाला शिकवलेलं आहे, मुलांना शिकवलेलं आहे. 10 मिनिटाचा एक व्हिडिओ होमोफोन्सचा आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे. हा देखील आपण युट्यूब चॅनल टाकण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला समजण्यासाठी. चला आता कोण वाचते बर? चला, प्राची, रेणुका, समीक्षा, नंदिनी, पूनम, सुदर्शन. गेला गावाला. चेक तपासणी, धनादेश. लॉसलेस धडा, काम करणे.
स्लेव स्लो हरवणे सेल हे कमी करणे कम करणे झाले ना, कम नाही कमी करणे, कम करणे नाही कमी करणे, काम करणे तर नाहीच, लेस म्हणजे कमी आणि त्याचं लेसन म्हणजे कमी करणे असं झालं. हा लॉस 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 म्हणजे हरवणे एक लॉस म्हणजे सेल लॉस मीठ लूज आहे, लूज लूज, लॉस वेगळं, हे लूज आहे बेटा, लूज. लूज मेट मॅट भेटणे मास मेल मेल टपाल पुरुष मेल मेल गिरणी जेवण मेयर मेयर महापौर घोडी झालं. चल अजून नाव सांगितलेले ते सांगा बरं पटापटा, पुढे जायचे आपल्याला, बरेच शब्द पाहिजेत आज. चेक चेक तपासणे धनादेश लेसन लेसन धडा कमी करणे लॉस लूज लूज हरवणे सॅल मीठ मीठ लूज लूज चा लूज उच्चार असा होतो इथं, इथल्या पण लूज लूजच, लूज म्हणजे गम हरवणे आणि लूज म्हणजे सैल, ढिल्ला, हलका, आपला हलका नाही सॉरी, मोकळा. हे बेटा मेल मेल टपाल पुरुष मिल मिल गिरणी जेवण मायूर मेयर महापौर घोडा घोडी घोडी घोडी. हा चल नेक्स्ट, who's the next? सर मी वाचू आवाज बेटा, लगेच पुढे जायचं आपल्याला. चेक तपासणे चेक चेक धनदेश लेसन धडा काम करणे लूज हरवणे लेस मीठ भेटणे मेट मास मेल टपाल मेल पुरुष मिल गिरणी मिल जेवण मेयर महापेर मेर घोडी. मेयर म्हणजे महापौर आणि मेयर म्हणजे घोडी. चला तुम्ही सर्वांनी तुमच्या वहीमध्ये हे लिहून घेतलेलं आहे, असं आपण कन्सिडर करूया. पुढचे काही होमोफोन्स आपण घेऊया. काय होतं इंग्रजी शिकत असताना, खरं तर हे जे आपल्याला अवघड वाटायला लागतं ना, ते हे इथंच आहे. खरं तर असे काही शब्द असतात ते सर सारखं उच्चार करत असताना सेम साऊंड होतो आणि मग लक्षात येत नाही नेमकं कोणता शब्द सरांनी लिहायला अपेक्षित आहे आपण, हे का ना. तर बघा आता 20 नंबरचा आपण होमोफोन आपल्यासाठीचा घेऊया. 20 नंबर आता इथं बघा, MAIN मेन म्हणजे मुख्य प्रमुख या, आणि दुसरं पण असतं ते मेन MANE मेन. आता झाली का गडबड, कधी आपण हे लिहिलं कधी हे लिहिलं कळत नाही. इंग्रजी प्रॅक्टिस नंतर तुम्हाला ती छान यायला. हे मेन म्हणजे मुख्य आणि मेन म्हणजे आयाळ. हे तुम्ही वाघ सिंह यांच्या संदर्भाने बोलत असाल तर मग तिथलं ते मेन या ठिकाणी येतं कसं ते तुमच्या लक्षात येईल. बघ नेक्स्ट वर्ड 21 नीस. नाईस नाईस आपण त्याला म्हणतो, काही जण नीस असं म्हणतात. तर हे दुसरं आहे ते नीस. दोन आहेत, नीस नाईस आणि नाईस. हे नाईस म्हणजे छान, तुम्हाला शेरा दिला जातो, आणि हे नाईस म्हणजे भाची भाची पुतणी या अर्थानं असतं. दोन शब्द या ठिकाणी सारखा उच्चार असल्यामुळं थोडीशी गडबड आपली होत असते, ती होऊ नये म्हणून हे होमोफोन्स असतात. हे नो असतं, NO नो, आणि KNOW हे पण नो.
मग हे नो लिहायचंय का हे नो लिहायचंय हे आपल्या एकदा लक्षात आलं की मग छानसं तुम्हाला समजायला लागतं. हे नो म्हणजे नाही आणि दुसरं नो म्हणजे माहित असणे, माहित असणे, माहित असणे, माहित असणे. नो म्हणजे माहित असणे. हा लिहा. काय पाहिजे पाठ करायची तुम्हाला? माझं मोडू नका. 10 मिनिट माझा क्लास चालू. इकडे येऊ नका. इकडे. दुसरे नेक्स्ट 23. सोपा शब्द तुम्ही नेहमी वापरता तो NIGHT नाईट, NIGHT नाईट. आणि दुसरा एक असतो KNIGHT, KNIGHT नाईट आणि नाईट असा थोडासा फरक. हे नाईट म्हणजे रात्र आणि दुसरं जे नाईट असतं KNIGHT तो नाईट म्हणजे सरदार, सरदार या अर्थाने फास्ट लिहायचे तुम्ही सर्वांनी छान लिहायचे. सर नेक्स्ट वर्ड 24 घेऊया. 24 नेक्स्ट वर्ड 24 वन आणि याचा उच्चार पण वन असा होतो खरं तर, पण हे दोन्ही पण वन आणि वन असं आहे. आपण म्हटलं एक वन म्हणजे एक आणि दुसरं वन म्हणजे जिंकले, जिंकले, जिंकले यार. नेक्स्ट वर्ड 25. 25 ऑफ, OF एक ऑफ असतं हे आणि दुसरं ऑफ आहे OFF ऑफ. पहिला ऑफ म्हणजे चे या अर्थाने ची आणि चे. दुसरं ऑफ म्हणजे बंद, बंद या. अजून एक वर्ड घेऊया. विसरला पुढचा वर्ड प्राइस आणि प्राइस. प्राइस आणि हे पण प्राइस असं म्हणतात पण हे खरं तर प्राइस असं असतं. हे म्हणजे किंमत आणि हे म्हणजे बक्षीस. पहिलं प्राइस किंमत आणि प्राइस मध्ये जे असतं याचं उत्तर प्राइस दोन्हीचं सारखं जर जवळपास होतं म्हणून बक्षीस. प्रेरणा, ज्ञानेश्वरी आणि संस्कृती तिघांनी वाचायचे. नंतर पुढचे शब्द घेऊ. वाचा बरं पटकन. मेन मुख्य आयार, नाईस छान भाजी, नो नाही माहित असणे, नाईट रात्र सरदार, वन एक जिंकले, ऑफ चाचीचे बंद, प्राइस किंमत, प्राइस बक्षीस. सर वाचू? हा आवाज बेटा. मेन मुख्य, मेन आयार, नाईस छान, नाईस भाजी, नो नाही, नो माहित असणे, नाईट रात्र, नाईट सरदार, वन एक, ऑन जिंकले, ऑफ चाचीचे, ऑफ बंद, प्राइस किंमत, प्राइस बक्षीस. वाचायले सर. मेन मुख्य, मेन आयार, नाईस छान, नाईस भाजी, नो नाही, नो माहित असणे, नाईट रात्र, नाईट सरदार, वन एक, वन जिंकले, ऑफ चाचीचे, ऑफ बंद, प्राइस किंमत, प्राइस बक्षीस. अजून आपण 4 शब्द घेऊया. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. तुम्ही सर्वांनी ते पण वाचायचे. आता हे लिहिणं झालंय का संस्कृती एकदा सांगा मला. हो सर. ओके बेटा ओके. चलो हे एकदा मोडूया आणि पुढचे 4 शब्द घेऊया. आपण 30 शब्द आजच्या ह्याच्यामध्ये होमोफोन्स घेऊया. उद्याच्याला अजून काही महत्वाचे जे होमोफोन्स आहेत राहिलेले ते होमोफोन्स आपण घेण्याचा
27 27 लिहा. आता हे नेहमी वापरत असलेला शब्द आपला हा पूल, आणि दुसरा एक पूल असतो ते म्हणजे डबके, POOL पूल. हे वर्ब आहे आणि हे नाउन आहे. 10वीच्या मुलांच्या आपल्या लक्षात येत, पण स्पेलिंग बघा थोडस वेगळं आहे. उच्चार मात्र सारखा आहे आणि अर्थ मात्र वेगळा आहे. पूल म्हणजे ओढणे, ओढणे. खरंच बऱ्याच जणांना पूल आणि पुश मधला फरक कळत नाही. पूल म्हणजे ओढणे, पुश म्हणजे ढकलणे. हे दारावर बहुतांश ठिकाणी दवाखान्यामध्ये वगैरे, बँकेत वगैरे लिहिलेलं असतं, ऑफिस मध्ये लिहिलेलं असतं. पूल पुश दारावर लिहिलेलं असतं. पूल म्हणजे ओढा, पुश म्हणजे ढकला. आणि हे जे पूल आहे ते पूल म्हणजे डबके. आता हे डबकं काय असतं? पाण्याच असतं, परंतु जरा छोट असतं, तलावापेक्षा छोट, म्हणून याला डबके असा अर्थ लिहिलेला आहे. 26 बघा याच्यामधलं, 28 पहा. याच्यामध्ये पीस आणि पीस अतिशय महत्वाचे दोन्ही शब्द. पीस आणि दुसरं पण पीस, PIECE, हे दोन्ही शब्द महत्वाचे. पीस म्हणजे शांतता आणि पीस म्हणजे तुकडा या अर्थात. पीस शांतता, पीस. आणि हे पीस म्हणजे तुकडा. आता बघा, आपण भाकरीचे 4 पीस केले म्हणजे तुकडे. आता हा पीस जास्त करून आपण कुठं वापरतो? तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुकडे करायचे असतात, 2, 4, 6, 8, 10 किंवा छोटे 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 एखाद्या गोष्टीचे तुकडे असतात, तिथं तुम्ही पीस हा शब्द वापरतो. तुकडा या अर्थाने. 29 घ्या. 29 हा पण शब्द तुम्हाला महत्वाचा आहे. हा आहे पिक, वर्ब आहे. आणि दुसरं जे पीक आहे ते नाउन आहे. मग या दोन्ही पीकचा अर्थ काय? पहिलं पीक म्हणजे काय? तर पीक म्हणजे हे उचलणे, उचलणे. या पीक पासूनच पिकअप असा शब्द झालाय. पिकअप, उचल, पिकअप. आणि दुसरा जो पीक आहे तो शिखर या अर्थानं, पीक. तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचा. शिखर, र र, यशाचे शिखर हे पीक, हायेस्ट पीक, उंच शिखर. आपल्या महाराष्ट्रातलं तर हायेस्ट पीक कोणतं आहे? कळसुबाई. तुम्हाला सर्वांना माहित असतील, कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातलं हायेस्ट पीक. लास्ट वर्ड आजच्यासाठीच घेऊया आणि पुन्हा उद्या राहिलेले शब्द घेऊ आपण. या मला उद्याच्याला सांगायचं तुम्ही कुठपर्यंत आला. हा शब्द नेहमी वापरतो पेन, आणि दुसरा पण असतो तो म्हणजे पेन. बघा, आता हा जो पेन आहे तो पेन म्हणजे लेखनी या अर्थानं, किंवा हा पेन जे दिसतोय तुम्हाला तो कोणताही पेन असला तरी पेन, मराठीत त्याला लेखनी असं म्हणतो. आता मराठी शब्द कोणी वापरत नाही लेखनी, असा वापरला तर कन्फ्युज होऊन जातात. आणि दुसरा जो पेन आहे PAIN, एखादी जखम वेदन झाल्यास आपल्याला जी होते ती वेदना, त्याच्यासाठी पेन आहे. इंग्रजीत तुम्हाला एक म्हण पण आहे. ही म्हण तुम्हाला ट्रान्सलेशन मध्ये वारंवार येत असते. नो पेन नो गेन, नो पेन नो गेन, नो पेन नो गेन, नो गेन, GAIN, नो गेन. म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही, ही पण लिहून ठेवायचं हा. कष्टाशिवाय फळ नाही, कष्टाशिवाय फळ नाही, कष्टाशिवाय फळ नाही, फळ नाही. म्हणजे वेदना झाल्याशिवाय त्याची जी निष्पत्ती असते, फलस्वरूप असतं, ती मिळत नसतं. मराठीत म्हणाय, खडे खाल्ल्याशिवाय पेढे मिळत नाही. तसं अगोदर त्रास आणि नंतरच त्याचं त्या त्रासाचं रूपांतर फळामध्ये होतं. बरेच जण असं म्हणतात की टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. टाकीचे म्हणजे काय? एखादा दगड आहे, ते दगड फोडण्यासाठी, कोरीव करण्यासाठी त्याच्यात त्यांनी हातोड्याने त्याच्यावर घाव घातले, आणि नंतर त्याला मूर्तीचं स्वरूप येत असतं. तर ते स्वरूप येण्यासाठी अगोदर त्या दगडाला त्याच्या स्वतःवर छन्नी हातोड्यानं वार करून घ्यावे लागतात. त्यावेळेस त्याला वेदना होत असतात. परंतु याच वेदनेचं स्वरूप नंतर त्याला फलनिष्पत्तीमध्ये होत असतं. सर्वजण पूजा करत असतात, दररोज छान छान नैवेद्य म्हणून जेवायला खावायला देतात. आता आपल्या बाबतीत काय आहे? सकाळी सकाळी समजा लोक घरचे झोपलेले असताना आपण 4-5 वाजता उठणं, अभ्यास करणं, काय सोपं आहे का? तसं तर थोडस कष्ट पडतात त्याच्यासाठी. आणि मग ही कष्ट आहेत
याच फळ नंतर तुम्हाला निकालाच्या स्वरूपात मिळत असतं. भविष्यामध्ये तुमच्या व्यवसायात वृद्धीसाठी मिळत असतं. भविष्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी मिळत असतं. भविष्यामध्ये तुम्हाला चांगला माणूस होण्यासाठी आजचे कष्ट. आता बरेच शिक्षक तुम्हाला म्हणत असतात की शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही, आणि हे 100% खरं आहे. शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही, पण ही शालेय जीवनामध्ये आपल्याला पटत नसतं. कष्ट आपण करत असताना आपल्याकडे आपल्या नोकरीसाठी करायचं, नोकरीसाठी नाही. तुम्हाला कष्ट करण्याची एकदा सवय लागली, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करायला लागलात, कष्ट करायला लागलात, तर त्याचं फळ मिळतं. मग ती नोकरी असो, तुमचा व्यवसाय स्वतःचा असो, इतरांच्या व्यवसायामध्ये काम करत असो, किंवा तुम्ही समाजासाठी काम करता. म्हणजे काय, तर तुम्हाला कष्ट करण्याची सवय लागते ती शालेय जीवनामध्ये. आणि एकदा ही सवय लागली रे लागली, त्या आयुष्यभर तुम्हाला ही सवय राहते. म्हणून शालेय जीवनामध्ये 15 वर्षापर्यंत, 10वी पर्यंत, 12वी पर्यंत काही जणांना ही सवय ज्यांना लागली कष्ट करायची, म्हणजे सकाळी उठणे, अभ्यास करणे, ही कष्ट आहेत शालेय मुलांची. मग भविष्यामध्ये कष्ट वेगळे असतील, पण तुम्हाला शालेय जीवनामध्ये कष्ट करण्याची, अभ्यास करण्याची सवय असते. त्यावेळेस तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या स्वरूपात काम करण्याची गरज असेल, आता अभ्यास करणे गरज आहे, पुढच्या आयुष्यामध्ये एखादं दुसरं काम असतं. आता समजा मी अभ्यास चांगला करत होतो, 10-10 तास बसतो होतो, 20-20 तास बसलो नंतर, म्हणून तर आपण 10 तास शिकवू शकलो दिवसभरात. काय त्याचं कारण आहे बाबा, एका दिवसात 10 तास शिकवणं कसं काय शक्य, बऱ्याच जणांना असं वाटतं. परंतु मी 10 तास शिकवलेलं आहे. सकाळी 6 पासून ते दुपार लगेच 10 पर्यंत, संध्याकाळी 4 पासून संध्याकाळच्या 10 पर्यंत असं शिकवलेलं आहे 10 तास. का? शालेय जीवनामध्ये अभ्यास करत असताना सकाळी 7 ते रात्रीचे 11 असा अभ्यास मी केला होता. मला माहित होतं आपण हे करू शकतो. त्या कष्टाचं फळ तुम्हाला भविष्यामध्ये मिळत. त्यामुळे शिकायचं, मार्क्स मुळे नाही फक्त. हा, चला असो, सर्वांनी हे 30 पर्यंत लिहिलंय. आपला 10 मिनिटांना उशिरा क्लास चालू झाला होता, काही हरकत नाही, पण तरी देखील आपण आपल्या टाइमवरच, वेळेवरच हा क्लास आज पूर्ण करूयात. 7:03 झाले. कोणाला काही डाऊट असेल तर तुमच्यासाठी 1 मिनिट मी थांबतो, तुमचा डाऊट विचारू शकता. आहे का डाऊट काही? चला, तुमचा डाऊट नाही असं आपण कन्सिडर करूया. आजच्यासाठी थांबूया. तुम्हाला टेस्ट पाठवून देतो लगेचच, ती लगेचच टेस्ट सोडवा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे, बाय.